विद्यार्थी मित्र हो नमस्कार, मी मोनिका जोशी आमच्या इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशन्सच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 124.3 डीसी मोटार स्टार्टरची देखभाल व दुरुस्ती कशी केली पाहिजे याविषयीची माहिती आपण ऑलरेडी घेतली आहे। तर आज आपण लेसन क्रमांक 125 डीसी मोटरचे उपयोग व गुणधर्म काय आहेत याविषयीची माहिती घेणार आहोत। तर आजचा जो आपला लेसन आहे, लेसन क्रमांक 125 डीसी सिरीज मोटारचे उपयोग व गुणधर्म, हा लेसन कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे पूर्ण झाल्यानंतर नेमके आपण कोणते कोणते पॉइंट्स कव्हर करणार आहेत, म्हणजे त्याच्यातले एक लिस्ट आपण काढली आहे की नेमका काय काय पॉइंट्स आहेत जे आपण कव्हर करू। तर वन बाय वन आपण एकदा चेक करून घेऊ, चेक लिस्ट। सो फर्स्ट वन इज डीसी सिरीज मोटार। आपलं नाव काय आहे? डीसी सिरीज मोटारचे गुणधर्म आणि उपयोग आहेत। सो बेसिकली आपल्याला आधी हे माहिती पाहिजे की डीसी सिरीज मोटार म्हणजे काय, ठीक आहे। तर आधी आपण काय शिकणार आहे? डीसी सिरीज मोटार, देन डीसी सिरीज मोटारचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय असतात? गुणधर्म। आपण त्याला गुणधर्म म्हणू किंवा कॅरेक्टरिस्टिक म्हणू, एकच अर्थ झाला। देन डीसी सिरीज मोटारचे उपयोग काय आहेत, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक कळाल्या, त्यानंतर त्याचे उपयोग काय आहेत, कुठे त्याचा यूज होतो। त्यानंतर डीसी सिरीज मोटारची फिरण्याची दिशा बदलायची। जसं आपण जनरेटरमध्ये पाहिलं होतं, डीसी जनरेटर जे पाहिले होते आपण, त्यामध्ये सुद्धा आपण हे सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत। पण हे काय आहे? आता मोटर आहे। आपण त्यांची फॅमिली ट्री सुद्धा पाहिलेली होती। जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये डाऊट असेल तर तुमच्यासाठी एक होमवर्क समजा हा की तुम्ही फर्स्ट जो आपला लेक्चर झालेला त्यामधली जी फॅमिली ट्री डायग्राम पाहिली होती, कोणाची? मोटर आणि जनरेटर्सची। तर त्यामधून हा डीसी सिरीज मोटार नेमका कुठे येतो तो आम्ही आता इथे स्किप केलाय, कारण तो तुम्हाला शोधायचं की नेमकं कुठे येतो, कोणाच्या सब पार्टमध्ये हा मोटर येईल, ठीक आहे। तर ते तुम्ही सर्च करा। त्यानंतर आता आपण त्याचे काय बनणारे डिटेल्स बघतो, राईट। तर डीसी सिरीज मोटार जी फिरते, जर आता ती सपोज या वेनी फिरतीये कंटिन्युअसली या डायरेक्शननी, तर आपल्याला त्याला या डायरेक्शननी जर सपोज मला फिरवायचं आहे तर ते कसं फिरवणार याबद्दलचे डिटेल्स बघू। देन डीसी सिरीज मोटार लोड करण्याच्या पद्धती, म्हणजे त्याच्यावरती जर लोड टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे मेन यूज काय आहे, तर त्याला काहीतरी लोड द्यायला लागेल ना। तर ते जे लोड आहे तर ते कसं द्यायचं, त्याच्या रिलेटेडच्या ज्या पद्धती आहेत, वेगळ्या वेगळ्या टाइप्स आहेत, तर ते आपण आता बघणार आहे त्या टॉपिकमध्ये। सो लेट्स स्टार्ट। तर जसं की आपण पॉईंट्स आता स्टार्टिंगलाच पाहिले होते, त्यातला पॉईंट काय होता? डीसी सिरीज मोटार, राईट। तर ह्या डीसी सिरीज मोटारबद्दलची आपण माहिती पाहू। त्याची ही इमेज आहे, डीसी सिरीज मोटार कशी दिसते हे बघून घ्या, त्याचा फोटो आपल्याला आहे, म्हणजे आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये डीसी सिरीज मोटार जी आपण वापरतो ती कशी दिसते हे पाहिल्यानंतर तुम्हाला एक अंदाज आलेला असेल, अरे हे तर आमच्याकडे आपण आहे, अशा टाईपची तुमची रिॲक्शन येणं एक्सपेक्टेड आहे आपल्याला, कारण या प्रकारचे मोटर आपण यूज करतो, राईट। तर ही आहे त्या रिलेटेडचा फोटो। आणि मेन जे आपल्याला शिकायचे की नेमकी त्याच्यामध्ये प्रोसिजर कशी होते, हे तर झालं आउटर पार्ट, राईट। तर ह्याच्या मधली जी प्रोसिजर आहे ती कशी होते, म्हणजे याचे कनेक्शन्स जोडणे कशी केली जाते, त्या रिलेटेडची आहे ही सर्किट डायग्राम। काय आहे ही? सर्किट डायग्राम, ठीक आहे। तर ही सर्किट डायग्राम आपण समजून घेऊ आणि हा फोटो तुमच्या म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी आहे की नेमकं काय असते मोटर, ठीक आहे। तुम्हाला जर डायरेक्टली हे सांगितलं तुम्हाला कळणारच नाही, तुमच्या समोर मोटर असेल तरी तुम्ही विचार करता मोटर कुठे येते। तर आपल्याला हे मधलं पार्ट समजून घ्यायचं एक ऑपरेशन, आणि हे आहे आउटर पार्ट, कशी मोटर दिसते ते, फाईन। तर डीसी सिरीज मोटर ही डीसी सिरीज जनरेटर प्रमाणेच असते। आपण काय पाहिलेलं आहे आधी? डीसी सिरीज जनरेटर। तर डीसी सिरीज मोटर जी आहे ती डीसी सिरीज जनरेटर प्रमाणेच असते। फील्ड आणि आर्मेचर यांची सिरीज जोडणी, जसं की आपण ह्या डायग्राममध्ये बघू शकतो, राईट। काय म्हणते? फील्ड आणि आर्मेचर या दोघांची काय आहे? सिरीजमध्ये जोडणी आहे। ह्याच्या नावातच आहे बघा, सिरीज म्हणजेच काय? सिरीज जोडणी। आपण सिरीजबद्दल आधी ऑलरेडी खूप डिस्कस केलेलं आहे, हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे, तुम्ही लगेच तुमच्या तोंडात आलं पाहिजे, अरे हे असं कनेक्शन म्हणजे कंटिन्यूमध्ये असतं, म्हणजेच काय असतं? सिरीज। किंवा तेच जर आपण आता सपोज जर हे एक R1 आहे आणि एक आपण ह्याला नाव देऊ L1 L2 फॉर एक्झाम्पल घेतोय आपण, याचा इथे काही संबंध नाही। तर हे काय झालं, या पहिल्याच्या L1च्या एंड पॉईंटला काय आहे? L2चा जो आहे तो स्टार्टिंग पॉईंट आहे। L1च्या एंडिंग पॉईंटला काय आहे? L2चा स्टार्टिंग पॉईंट। या प्रकारचं जे कनेक्शन असतं त्याला काय म्हणतात? सिरीज कनेक्शन, राईट। तर या प्रकारची जोडणी जी आहे ती इथे केलेली आहे। आता याच्याच विरुद्ध जे पॅरलल असतं ते कसं असतं, म्हणजेच पॅरलल किंवा आपण त्याला काय म्हणतो? शंट, राईट। तर ते कसं असेल? या प्रकारे जर आपण याला सपोज केलं
L1 याला सपोज केलं L2 राईट, आणि ह्या दोघांचीही म्हणजे स्टार्टिंग पॉईंट्स आहेत S1 S2, ह्या L2चं हे S1 S2 दोघांचे जे स्टार्टिंग पॉईंट्स आहेत हे दोन्ही कुठे आहेत, एकत्र कनेक्टेड आहेत, S1 S1 S2 S2. तर हे काय झालं, शंट कनेक्शन. आत्ता आपण काय बघतोय, सिरीज. तर आपल्याला कोणतं महत्त्वाचं इथे, या प्रकारचं जे कनेक्शन आहे ते इथे वापरलेलं आहे. क्लिअर आहे, आय होप की याच्यात काही डाऊट नसेल. तर ह्या प्रकारचं काय केलेलं आहे इथे, कनेक्शन. म्हणजेच काय, आर्मेचर इथे नाव लिहिलेलं आहे राईट, हे आर्मेचरची डायग्राम म्हणजेच एक सिम्बॉल आहे आर्मेचरचं जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. देन सिरीज फील्ड, फील्ड जी आहे हे दोन्ही काय आहेत, म्हणजेच ह्याचा एंडिंग पॉईंट, याचा एक पॉईंट आणि याचा एक पॉईंट. आता इथे असं दिसतंय का तुम्हाला की ते D1 A1 कनेक्टेड आहेत, नाही, A1 D2 कनेक्टेड आहे राईट, किंवा फील्डचा एंडिंग पॉईंट कुठे आहे, आर्मेचरच्या स्टार्टिंग पॉईंटला. तर या प्रकारची जोडणी आहे ती काय आहे, सिरीज झाली. लक्षात आलं. तर फील्ड आणि आर्मेचर यांची सिरीज जोडणी जी आहे ती केलेली असते DC सिरीज मोटारमध्ये. आता जोडणीनुसार करंट जो आहे तो आर्मेचरमधून तसेच फील्डमधून वाहू लागतो. करंट कसा फ्लो होईल, ह्या आर्मेचरमधून आणि फील्डमधून फ्लो होत जाईल. काय फ्लो होतो इथे, करंट. ठीक आहे, आपण ज्याला IND डिनोट करतो. तेव्हा जेव्हा हा करंट फिरतो त्यावेळेस काय होतं, फील्डची क्षमता जी आहे ती लोडनुसार बदलते. आता यामध्ये हा सप्लाय दाखवला इकडे L1 L2 डिनोट केले. काय आहे, लोड जे आहे ते लोडनुसार जे आहे ती क्षमता जी आहे ती बदलत राहते. आता DC सिरीज मोटरचा सुरुवातीचा जो टॉर्क असतो तो काय असतो, उच्च असतो, हाय टॉर्क असतो DC सिरीज मोटरचा. स्टार्टिंग टॉर्क हा हाय असतो, की म्हणजेच काय, सुरुवातीचा टॉर्क उच्च असतो. आणि काही मोटारमध्ये हा फुल लोड टॉर्कच्या 5 पट असतो. काही जे याच्यातल्या मोटर्स असतात, मोटर्समध्ये पण भरपूर प्रकार येतात ना, तर यापैकी काही जे मोटर्स असतात हा फुल लोड टॉर्कच्या काय असतात, 5 पट असतात. म्हणजे 5ने जर एखाद्या टॉर्कला आपण मल्टिप्लाय केलं एखाद्या व्हॅल्यूला, तेवढी त्या फुल लोड टॉर्कची त्यांची व्हॅल्यू असते. टॉर्कचा तसेच DC सिरीज मोटरचा वेग हा लोडच्या प्रमाणात बदलतो. ते हे डिटेल्स झाले आपले DC सिरीज मोटारबद्दल. सो नेक्स्ट इज DC सिरीज मोटारच्या कॅरेक्टरिस्टिक्स. जे आपण स्टार्टिंगला पॉईंट्स पाहिले होते, लिस्टमधला आपला पहिला पॉईंट झाला DC सिरीज मोटार. आता त्या DC सिरीज मोटारच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत. तर कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स किंवा गुणधर्म आहेत. फर्स्ट वन इज टॉर्क लोड कॅरेक्टरिस्टिक्स. देन स्पीड लोड कॅरेक्टरिस्टिक्स, देन स्पीड टॉर्क लोड कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच काय, आता इथे काय दिलेलं आहे, मेन्शन केलंय टॉर्क आणि लोड, दोन शब्द आहेत. म्हणजे या दोघांमधलं जे रिलेशन आहे, म्हणजे टॉर्क जर कमी झाला तर लोडवर काय परिणाम होईल, किंवा लोड जर वाढला तर टॉर्कवर काय परिणाम होईल, या प्रकारचं यांचं जे रिलेशन आहे ते आपल्याला ह्या कॅरेक्टरिस्टिक्समधून समजून घ्यायचं आहे. देन सेम वेनी आपल्याला काय करायचं आहे, स्पीड आणि लोडमधलं जे कनेक्शन आहे ते समजून घ्यायचं आहे. त्यानंतर स्पीड टॉर्क लोड कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या. ठीक आहे, आता इथे जे आहे या रिलेटेडच तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी दिलं आहे आपण. हे आपण आता डिटेल 1 बाय 1 काय आहे ते चेक करूया. सो व्हेरी फर्स्ट वन इज, कुठली कॅरेक्टरिस्टिक आहे पहिली, DC सिरीज मोटरचा टॉर्क लोड गुणधर्म किंवा कॅरेक्टरिस्टिक्स. टॉर्क लोड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी DC सिरीज मोटार. ठीक आहे, हे पहिले गुणधर्म आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक आहेत. तर आपण ते आता समजून घेऊ की नेमकं कसं कसं यामधलं रिलेशन आहे. तर इथे आलेख तुम्हाला माहिती आहे, आपण लहान असताना म्हणजे शाळेत असतानापासून आपण हे शिकलेले आहेत. आपण आलेख ड्रॉ पण केले होते. ही काय आहे, वाय ॲक्सिस असते राईट. ही उभी जी असते ती वाय ॲक्सिस आणि आडवी जी असते ही काय असते, एक्स ॲक्सिस. इथपर्यंतचं नॉलेज तुमच्याकडे ऑलरेडी आहे. सो आपण इथे काय केलं आहे, वाय ॲक्सिसवरती टॉर्क घेतला आहे. टॉर्कची जी व्हॅल्यू असेल या मोटरची, DC सिरीज मोटरच्या, एखादा एक मोटर घेतली आपण फॉर एक्झाम्पल, ती ऑन केल्यानंतर त्याची जी टॉर्कची व्हॅल्यू आहे ती आपण कशावरती घेतोय, वाय ॲक्सिसवरती राईट. देन आता एक्स ॲक्सिसवर काय घेतले, करंट घेतलेला आहे. ठीक आहे, करंट घेतलेला आहे इन ॲम्पियर. फाईन. तर या दोन प्रकारच्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता यामधलं जे रिलेशन आहे ते आपण समजून घेऊ. तर DC सिरीज मोटरचा टॉर्क लोडच्या गुणविशेषांचा जो आलेख आहे तो इथे दाखवलेला आहे राईट. तर कमी व जास्त लोडनुसार टॉर्क कमी असल्यास आर्मेचरचा करंट जो आहे तो
कमी असतो. कमी व जास्त लोडनुसार टॉर्क जर कमी असला, आता हा जो टॉर्क आहे, ही जी टॉर्कची व्हॅल्यू आहे ही काय आहे, इथे आहे. ठीक आहे, इथून अशी ग्रॅज्युअली वाढत गेली आहे, हळूहळू वाढते, राईट. तर टॉर्क जर कमी असेल तर त्यावेळेस काय होते, आर्मेचरचा करंट जो आहे तो सुद्धा कमी आहे. या पॉईंटला आता इथे याची जर व्हॅल्यू वायची जर 0 असेल तर एक्सची पण काय आहे, 0 आहे, राईट. तर या वेमध्ये त्यांचं रिलेशन लक्षात आलं. देन परंतु लोड वाढविल्यास टॉर्कसुद्धा आर्मेचर करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात पी या पॉईंटपर्यंत वाढत जातो. आता इथून जर करंट वाढत गेला, ठीक आहे, किंवा लोड जर वाढत गेला तर त्यातलं रिलेशन काय होतं, आय म्हणजे टॉर्क जो आहे तो आय ए स्क्वेअरच्या प्रमाणात वाढत जातो. आता ह्याचं रिलेशन जे आहे ते आपल्याला समजून घेऊया आपण. कोणत्या पद्धतीने समजून घेता येईल, तर सपोज करा आय एची एक व्हॅल्यू घेतली आपण, आय ए इज इक्वल टू 2 घेतली आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला लक्षात येईल आय एचा स्क्वेअर केला आहे त्यांनी. ठीक आहे, इथे काय केलं आहे, आय एचा स्क्वेअर. आय एचा स्क्वेअर म्हणजेच 2चा स्क्वेअर, 2चा वर्ग. किती येतो 2चा वर्ग, आय ए स्क्वेअर इज इक्वल टू 4, राईट. एवढं गणित आपल्याला जमतं. तर आय एची जी व्हॅल्यू आहे ती जर 2नी वाढली तर टॉर्क जो आहे तो कितीनी वाढेल, 4नी वाढेल, कारण त्याचं स्क्वेअरच्या समप्रमाणात तो वाढतोय. तर या प्रकारचं जे आहे यातलं रिलेशन असेल टॉर्क आणि लोडमधले जे गुणधर्म आहेत यावरून आपल्याला लक्षात येतात. ठीक आहे, तर टॉर्क आर्मेचर करंट व फील्ड फ्लक्सशी समप्रमाणात असतो. टॉर्क आर्मेचरचा जो करंट आहे तो आणि फील्डचे जे फ्लक्स असतात फील्डमधले त्याच्या समप्रमाणात असतो. ठीक आहे, तर त्यालाच आपण कसं लिहितो, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए म्हणजेच काय, आर्मेचर करंट इनटू फाय, जे आपण फ्लक्स जे आहे ते कशाने डिनोट करतो, फायने, फाय एस ई. फाईन, म्हणजेच काय, टॉर्क हा आर्मेचर करंट म्हणजेच हा आर्मेचर करंट व फील्डचे जे फ्लक्सेस आहेत हे फील्ड फ्लक्सेसच्या समप्रमाणात असतो. म्हणजेच काय समप्रमाणात असतो, तर टॉर्क म्हणजेच काय, टी. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए फाय एस ई, कारण फाय एस ई म्हणजेच काय, सिरीज फील्डचे जे फ्लक्सेस आहेत हे आय एस ईच्या समप्रमाणात, म्हणजेच काय, सिरीज फील्डमधला जो करंट आहे, वाहणारा जो करंट आहे त्याच्या समप्रमाणात असतात. आणि आय एस ई हे आर्मेचर करंट आय एच्या समप्रमाणात असते. म्हणजेच कसं, आय एस ई इज इक्वल टू आपण म्हणूया फाय एस ई विच इज इक्वल टू आय एस ई इज इक्वल टू आय ए, राईट. तर आपलं हे रिलेशन काय आहे या प्रकारचं. आपण इथे मेन्शन काय केले, फक्त फाय एस ई. पण हे जे फाय एस सी आहे फील्ड फ्लक्सेस जे सिरीजमधले आहेत ते कशाचे इक्वल असतात, म्हणजे बरोबर असतात आय एस सी, म्हणजे त्यातला जो करंट आहे त्याच्या बरोबरीने असतात, सेम व्हॅल्यू असते दोघांची. आणि हे आय एस ई जे आहे ते कशाचे इक्वल असते, आर्मेचर करंटच्या, म्हणजेच आय ए, ज्याच्याने आपण डिनोट करतो. तर हे झाले डिटेल्स आपले DC सिरीज मोटरच्या टॉर्क लोड कॅरेक्टरिस्टिक्स विषयीचे. नाव नेक्स्ट इज गतीच्या तुलनेत लोड कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजेच स्पीड वर्सेस लोड कॅरेक्टरिस्टिक्स. तर काय असतात ह्या, इथे आपल्याला शो पण केलेलं आहे, आपण ड्रॉ ऑलरेडी करून ठेवलेलं आहे तुमच्या सोयीसाठी. तर यामध्ये काय आहे, तर DC सिरीज मोटरची गती व लोडचा जो रिलेशन आहे, गती म्हणजेच काय, स्पीड, आणि लोड या दोघांचं जे रिलेशन आहे ते इथे दाखवलेलं आहे आकृतीमध्ये. यानुसार जेव्हा लोड कमी असतो, म्हणजेच एक्स ॲक्सिसवरची जी व्हॅल्यू आहे ती जर सपोज कमी आहे, इथे आहे म्हणजे 1 आहे, इथे 0 आहे, तर आपण सपोज करू इथे 1 आहे, 1 असेल म्हणजेच कमी असेल, तेव्हा गती जी आहे ती जास्त असते. म्हणजेच काय, स्पीड ही जी आहे, या स्पीडची जी व्हॅल्यू आहे इथून जर आपण पाहिलं तर किती आहे, या पॉईंटला आहे समवेअर, म्हणजे इतके जास्त. आपण याला सपोज करू एक 9 असेल, एक फॉर एक्झाम्पल घेतोय, तर इथे जर 1 असेल तर 9 असेल, इथपर्यंतचा जो आहे तो फरक असेल. कशामधलं रिलेशन झालं हे, स्पीड आणि लोडमधलं. तर स्पीड लोडमधलं हे कॅरेक्टरिस्टिक्सचं रिलेशन आपल्या लक्षात येते. यानुसार जेव्हा लोड कमी असतो तेव्हा काय असते, आता गती जास्त असते कळालं, आणि लोड जेव्हा वाढवतो तेव्हा काय होत असेल, एक्झॅक्टली अपोजिट होत असणार. आता सपोज करा आपण
हा लोड जो आहे तो इथून आपण वाढवला या पॉईंटला, ठीक आहे. आता इथे सपोज करू आपण 9 आहे फॉर एक्झाम्पल. इथे काय आहे 9 काय आहे लोडची व्हॅल्यू आहे, फाईन, म्हणजेच IA ची व्हॅल्यू आहे ॲम्पियरमध्ये 9 ॲम्पियर. त्यावेळेस स्पीड किती आहे, आता इथून ह्या पॉईंटला आली राईट. इथे आपण सपोज करू शकतो 1 आहे म्हणू शकतो आपण. तर या पद्धतीनं जे आहे ते या दोघांमधलं रिलेशन आहे. तर मेन रिलेशन कळालं स्पीड वर्सेस लोड कॅरेक्टरिस्टिक्सचं या प्रकारचं असेल. तर या डायग्राममध्ये दाखवल्यानुसार कर्व वाय अक्षाच्या पॅरललमध्ये कमी लोड करंटनुसार दाखवलेला आहे आणि या अनुमानानुसार कमी लोड असताना स्पीड जास्त असते. लक्षात आलं, कमी लोड असताना स्पीड काय आहे जास्त असते. म्हणून DC सिरीज मोटार जी आहे ती लोड नसताना कधीच सुरू करायची नाही. आता इथे विचार करा, 1 वरती जेव्हा आहे लोड त्यावेळेस स्पीड इतकी जास्त आहे. जर यदा कदाचित तुम्ही चुकून जर विदाऊट लोड म्हणजे 0 वरती स्टार्ट केलं तर इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकते. एक्झॅक्टली ऑपोजिट जर आपण इमॅजिन केलं तर स्पीड काय होईल इन्फायनाईट होईल, म्हणजे कंट्रोल करण्याच्या बाहेर जाईल आणि त्यामुळे मोटार खराब होण्याची पूर्ण शक्यता असते. त्यामुळे आपण काय करायचं, कधीही या प्रकारचे प्रयोग करून बघायचे नाही की कमी लोड असताना किंवा नसताना, लोड नसताना अजिबात मोटर जी आहे ती ऑन करायची नाही. मोटार बेल्टच्या सहाय्याने फिरते तेव्हा बेल्ट तुटण्याची किंवा सरकण्याची शक्यता असते. तर यामध्ये अजून एक कंडिशन कशी आहे की जेव्हा मोटर आपण एक बेल्टच्या सहाय्याने फिरते, आता हे पार्ट जे आहेत या गोष्टी ज्या आहेत ते पुढे आपण शिकणार आहेत याच टॉपिकमध्ये, तेव्हा क्लिअर होईल. बेल्टच्या सहाय्याने फिरते तेव्हा काय होते, बेल्ट तुटण्याची किंवा सरकण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून DC सिरीज मोटार ही डायरेक्ट किंवा गिअर मार्फत लोडला जोडली जाते. इधर ती डायरेक्ट जोडली जाते किंवा एखाद्या गिअरचा यूज करून गिअर मार्फत ती लोडला जोडली जाते. सो नेक्स्ट कुठले आहेत आपल्या थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहेत स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स. तर DC मोटारचा जो टॉर्क आणि स्पीड यामधलं जे रिलेशन आहे ते आपण हे गुणधर्म जे आहे ते इथे दाखवलेलं आहे. आता अगेन वाय ॲक्सिसवरती काय आहे स्पीड आहे आणि एक्स ॲक्सिसवरती आहे टॉर्क, ठीक आहे. या दोघांमधलं रिलेशन इथे आपण बघू शकतोय. तर आता हे डिटेल समजून घेऊ. अगेन ही कॅरेक्टरिस्टिक जी आहे असं दाखवते की जेव्हा टॉर्क कमी असेल तेव्हा गती जी आहे ती जास्त असते. म्हणजेच हे टॉर्क जेव्हा कमी असेल, जसे की आपण लास्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पाहिलं सेम वेमध्ये, जेव्हा टॉर्क कमी असेल तेव्हा काय होतं, स्पीड किती आहे हाय आहे, या पॉईंटला आहे स्पीड. म्हणजेच इथं आपण सपोज करू 10 आहे. तर इथे जर आपण 1 कन्सिडर केलं तर 1 टॉर्कची व्हॅल्यू असताना 1 Nm व्हॅल्यू असताना स्पीड किती आहे RPM मध्ये 10 RPM आहे. तर या प्रकारचं आपण एक फॉर एक्झाम्पल घेतो, या प्रकारचंच रिलेशन असेल असं गरजेचं नाही तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे. तो 1 असेल तर इकडे 10 आहे, एवढ्या लेवलचा डिफरन्स आहे. कशामध्ये, स्पीड आणि टॉर्कमध्ये. कशाच्या, DC सिरीज मोटारच्या. मेन गोष्ट विसरायची नाही, कोणाच्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहतोय, ठीक आहे. प्रत्येक मोटरमध्ये त्याचे वेगळे वेगळे प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील. तर आपण आज बघतोय DC सिरीज मोटारच्या कॅरेक्टरिस्टिक आणि त्यामधलं आपलं थर्ड सुरू आहे स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक. तर त्याच्यामध्ये कसं रिलेशन आहे, जर टॉर्क कमी असेल तर स्पीडची व्हॅल्यू जी आहे ती जास्त असते किंवा गती जी आहे ती जास्त असते. हे फील्ड फ्लक्स कमी असल्यामुळे घडते. फील्डचे जे फ्लक्सेस आहेत तिची व्हॅल्यू जी आहे ती कमी असल्यामुळे या प्रकारच्या गोष्टी घडतात. जेव्हा टॉर्क वाढतो त्यावेळेस मोटर जास्त करंट घेते. टॉर्क जेव्हा वाढतो त्यावेळेस काय होतं, आता टॉर्क इथे आपण या पॉईंटला वाढला, इथे किती आहे या पॉईंटला आहे टॉर्क, ठीक आहे. आपण इथे सपोज करू 10 आहे, फाईन. आपण सपोज करू इथे 10 आहे, आपण असं गृहीत धरू. तर 10 जर असेल त्यावेळेस मोटर जी आहे ती जास्त करंट घेते. करंट जी आहे ती जास्त घेते आणि या कारणामुळे काय होतं की स्पीडची जी व्हॅल्यू आहे ती अगेन कमी होते. आपल्याला इथे करंट आहे का नाही, इथे काय आहे स्पीड आहे. तर आता इथे स्पीडची व्हॅल्यू किती झाली, इथून आपण जर सरळ आलो ही आहे स्पीडची व्हॅल्यू, ठीक आहे. इथे आपण म्हणू शकतो 1 आहे या हिशोबाने. अशा प्रकारचे आलेखावरती असतात ना. तर आपण सपोज करू की 1 जर टॉर्क जो आहे तो जर 10 ने वाढला तर त्यावेळेस टॉर्कची व्हॅल्यू 10 असताना स्पीड किती होतीये 1 होतीये. या प्रकारचं रिव्हर्स कनेक्शन जे आहे, या प्रकारचे जे काय म्हणू शकतो आपण एक रिलेशन जे आहे ते कशाचं आहे, टॉर्क आणि स्पीड मधलं आहे DC सिरीज मोटारच्या, ठीक आहे. जेव्हा
टॉर्क वाढतो त्यावेळेस मोटर जास्त करंट घेते आणि या कारणास्तव गती कमी होते. तर हे गोष्ट लक्षात आली. देन DC सिरीज फील्डमधील लोड करंट काढून फील्ड फ्लक्स वाढल्यामुळे DC सिरीज फील्डमधले लोड करंट जे आहे ते काढून घेऊन फील्ड फ्लक्स वाढल्यामुळे काय होतं, या प्रकारच्या गोष्टी घडतात. सो नेक्स्ट इज आपल्या आता कॅरेक्टरिस्टिक्स संपल्या. पहिला पॉईंट होता DC सिरीज मोटारचं इंट्रोडक्शन, ते आपण पाहिलं. त्यानंतर सेकंड पॉईंट होता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सेकंड पॉईंटमध्ये अगेन 3 होते वेगळे वेगळे, ते तिन्ही आपले पाहून झालेत. तर त्यानंतर 3 प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक नंतर आता अगेन आपला थर्ड पॉईंट कुठला आहे, DC सिरीज मोटारचे उपयोग. राईट. तर आता कुठले कुठले याचे युजेस आहेत किंवा ॲप्लिकेशन्स किंवा उपयोग आहेत ते आपण आता बघू. तर DC सिरीज मोटारचा उपयोग जो आहे हा ज्यावेळी उच्च स्टार्टिंग टॉर्क व स्पीड या दोन्हीची आवश्यकता असते अशा वेळी करतात. जिथे ज्या ज्या ॲप्लिकेशन्समध्ये किंवा जिथे कुठे स्टार्टिंग टॉर्क अगदी हाय असणं एक्सपेक्टेड असतं किंवा स्पीड जी आहे ती जास्त असणं एक्सपेक्टेड असतं, अशा दोन्हीची जेव्हा गरज असते त्यावेळी काय करतात, या DC सिरीज मोटारचा यूज केला जातो. स्टार्टिंग टॉर्क उच्च असल्याने हॉइस्ट, क्रेन, हेवी कन्स्ट्रक्शन ट्रक्स यासारखे जे मशीन्स आहेत किंवा मोठे मोठे जे आपल्याला माहिती आहेत अशा वस्तू ज्या असतात किंवा मशीन्स म्हणू आपण त्याला सरळ सरळ, तर अशा ठिकाणी जे आहे ते DC सिरीज मोटारचा उपयोग केला जातो. तसेच अजून कुठे कुठे यूज होतो, कन्व्हेयर्स, इलिव्हेटर्स, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्स मध्ये DC सिरीज मोटारचा जो आहे तो उपयोग केला जातो. अशा प्रकारचे काय आहेत या DC सिरीज मोटारचे ॲप्लिकेशन्स आहेत. तर हे एक फॉर एक्झाम्पलसाठी आपण इमेजेस घेतलेले आहेत, हे आपण जे की आत्ता लिस्टमध्ये मेन्शनसुद्धा केले. ठीक आहे. तर आपल्याला आता DC सिरीज मोटारचे उपयोगसुद्धा लक्षात आले. सो नेक्स्ट, तर आपला नेक्स्ट पॉईंट कुठला होता लिस्टनुसार, DC सिरीज मोटरची फिरण्याची दिशा बदलणे म्हणजेच मेथड ऑफ चेंजिंग द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ अ DC सिरीज मोटर. तर ही झाली आपली नेक्स्ट पॉईंट आहे. तर यामध्ये आपण आता काय आहे म्हणजेच काय, तर DC सिरीज मोटर जी आहे ती जर सपोज केली होती आपण या दिशेने फिरते, इथे जसं की मेन्शनसुद्धा केले, जर हीच आपल्याला ही जी डायरेक्शन आहे इकडची आपल्याला काय करायची, ऑपोजिटनी द्यायची. म्हणजेच जसे की या डायग्राममध्ये दाखवले या वेनी करायची आहे. तर आपल्याला नेमकं काय करावं लागेल, या प्रकारचे जर आपल्याला आउटपुट पाहिजे असतील, चेंजेस पाहिजे असतील, तर आपल्याला नेमकं काय करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा जो नियम आहे तो ऑलरेडी माहिती आहे. ठीक आहे, आपण तो डिटेलमध्ये शिकलेला आहे. तर DC सिरीज मोटरच्या आर्मेचरची फिरण्याची दिशा ही फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार शोधता येते. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार फील्डची पोलॅरिटी बदलणे किंवा आर्मेचरच्या करंटची दिशा बदलून मोटरची फिरण्याची दिशा जी आहे ती बदलणं काय होतं, शक्य होतं. फील्डची पोलॅरिटी आणि आर्मेचर करंटची दिशा एकाच वेळी बदलल्यास मोटर फिरण्याची दिशा बदलत नाही. फील्डची जी पोलॅरिटी आहे ती आणि ॲट अ टाइम जर आपण काय केलं की आर्मेचर करंटची जी दिशा आहे ती जर एकदाच बदलली दोन्ही पण, तर काय होतं की अशा वेळेस मोटरची जी फिरण्याची दिशा आहे ती बदलत नाही. त्यावेळेस काय होईल, अगेन ती कंडिशन सेम होऊन जाईल आणि ते सेम वेनी फिरेल. तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागतं, जर आपल्याला बदलायचे असेल तर DC सिरीज मोटरच्या फिरण्याची दिशा बदलायची असली तर आपल्याला मोटरचं जे फील्ड आहे किंवा एकतर फील्ड किंवा आर्मेचरचे जे कनेक्शन्स आहेत ते बदलायचे. म्हणजेच एकतर काय करायचं आपल्याला, सो आता आपण काय करू, हे मुद्दा जो आहे तो आपण काय करूया डायग्रामच्या मदतीने समजून घेऊ, तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. ठीक आहे, आपण काय म्हणतोय, एकतर आर्मेचर किंवा फील्डची दिशा बदलली तरच काय होतं, मोटरची जी फिरण्याची दिशा आहे ती बदलते. आता इथे काय केलंय, हा जो पार्ट आहे हा काय आहे, आर्मेचर आहे. राईट, आर्मेचरचे साइन आहे. आता M का मेन्शन केले, कारण इथे आपल्याला मोटरची फिरण्याची दिशा सांगायची म्हणून M फॉर मोटर असं दाखवले. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी. बट हा काय आहे, पार्ट जो आहे तो आर्मेचर. राईट, इकडे पण सेम, हा काय आहे, आर्मेचर आहे. आणि इथे हे जे प्लस मायनस जे दिसते ह्याला आपण कन्सिडर करू, हे आहे आपलं फील्ड. ठीक आहे, तर हे काय आहे आपलं फील्ड. सेम वेमध्ये इकडे सुद्धा. तर आपल्याला काय करायचं आहे, आता या कनेक्शनमध्ये म्हणजेच पॉझिटिव्ह जे साईन आहे इकडे ऑरेंज कलरने जे ड्रॉ केलेलं आहे ते काय आहे, मोटरच्या किंवा आर्मेचरच्या वरच्या बाजूला कनेक्टेड आहे. देन खालचा जो बाजू आहे ती काय आहे, मायनस साईनला कनेक्टेड आहे. राईट, तर अशा कंडिशनमध्ये मोटर कोणत्या दिशेने फिरते, क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या दिशेने किंवा पॉझिटिव्ह पोलॅरिटी क्लॉकवाईज रोटेशन या प्रकारचे जे कनेक्शन आहेत. म्हणजेच पॉझिटिव्ह पोलॅरिटी का म्हणले, कारण
पॉझिटिव्ह जे साईन आहे ते वरती घेतले आणि त्यानुसार आपण कनेक्शन्स केलेत ह्याचे, ठीक आहे. पॉझिटिव्हला आपण ऑरेंज कलर दिले, आपल्या समजण्यासाठी आपण असं समजून घेऊ की इकडे ऑरेंज आहे म्हणून आपण ह्याला आपण नाव काय दिले, पॉझिटिव्ह पोलॅरिटी, ठीक आहे. अँड देन त्याचं रोटेशन कसं आहे, पॉझिटिव्ह पोलॅरिटी जर असेल त्यावेळेस रोटेशन कसं असेल, क्लॉकवाईज. म्हणजेच इथे सपोज 12 वाजले, 3, 9 असे असते ना आपली घड्याळ 6, तर या पद्धतीने काय होतो, काटा असा फिरत जातो, राईट. तर ही जी डायरेक्शन आहे ह्यालाच काय म्हणतात, क्लॉकवाईज. म्हणजेच घड्याळ फिरते त्या दिशेने फिरते. कधी, जेव्हा याचे जे कनेक्शन्स आहेत ते पॉझिटिव्ह असतात, पॉझिटिव्ह पोलॅरिटी जेव्हा असते त्यावेळेस या पद्धतीचे होतात. तेच आपल्याला आता ह्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायची मोटर, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज दिशेने, जे की घड्याळ कधी फिरत नाही, म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला मोटर फिरवायची आहे. तर अशा वेळेस काय कनेक्शनमध्ये बदल करायला लागतील की प्लस साईन जे आहे ते इथे कलर चेंजेस झालेत. सी इथे ऑरेंज कलरनी काय केलं होतं, म्हणजेच हे जे कनेक्शनचं वायर जे आहे ते काय केलं होतं, प्लस साईन लावतात. इथे काय झालं आहे, ब्लॅक कलर जे आहे म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट केलं आहे. वरती आपल्याला ऑरेंज होता, इकडे काय केलं ब्लॅक, आणि इकडे एक्झॅक्टली ऑपोजिट ऑरेंज. हे आपल्याला समजण्यासाठी आहे. ह्याच्यात काय झालं आहे की कनेक्शन्स जे आहेत ते आपण रिव्हर्ट केलेत, ठीक आहे. अशा रिव्हर्स करेक्शनमुळे म्हणजेच निगेटिव्ह पोलॅरिटीमुळे काय होतं की मोटरची जी फिरण्याची दिशा आहे काउंटर क्लॉकवाईज, म्हणजेच काय अँटी क्लॉकवाईज किंवा घड्याळाच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेने जी आहे ती मोटर फिरायला लागते. तर या पद्धतीने आपण मोटर जी आहे DC सिरीज मोटर हिची फिरण्याची दिशा जी आहे ती बदलू शकतो. देन आपला नेक्स्ट पॉईंट काय होता, DC सिरीज मोटर लोड करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण डिस्कस करणार होतो. तो कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत ज्याद्वारे आपण DC सिरीज मोटरला लोड देऊ शकतो. तर DC सिरीज मोटर ही लोड शिवाय कधीही चालवायची नाही. मेन तर मुद्दा असा आहे की DC मोटर जी आहे तिला लोड नसताना कधीही ती ऑन करायची नाही. तर आता मुद्दा काय आहे, जर आपल्याला चालवायचं असेल तर लोड लागेल, ठीक आहे. तर ते लोड कसं करायचं त्याच्या पण काही पद्धती आहेत. तर त्या पद्धती किंवा मेथड्स ज्या आहेत त्या आपण आता बघू. तर कुठल्या कुठल्या असतात किंवा काय कशा पद्धतीने केलं जातं. तर DC सिरीज मोटर ही डायरेक्ट कपल लोड किंवा गिअर कपलिंग लोडवर जोडावी. कमी क्षमतेच्या DC सिरीज मोटर या प्रयोगशाळेत ब्रेक टेस्ट पद्धतीने तपासल्या जातात. कमी क्षमतेच्या ज्या लोअर इफिशियन्सीच्या ज्या DC मोटर असतात त्या काय करतात, प्रयोगशाळेत ज्या असतात जिथे आपण चेक करतो की बाबा हे वर्क करतंय का व्यवस्थित, तर ते करण्यासाठी ब्रेक टेस्टच्या नावाच्या पद्धती आहेत, ब्रेक टेस्ट मेथड्स. तर त्या वेनी तपासले जातात. नेमके ब्रेक टेस्ट म्हणजे काय किंवा कसं असतं आपण आता डिटेल बघू. सो दिस इज अवर ब्रेक टेस्ट मेथड 1 असं म्हणू शकतो आपण. याला 2 प्रकारच्या असतात. ते ही डायरेक्ट पद्धत आहे. यामध्ये पाण्यामार्फत थंड होणाऱ्या ड्रमवर विशेष बेल्ट म्हणजेच कशामुळे म्हणलंय, कारण तो उंटांचे जे केस असतात उंटांच्या शरीरावरील त्या केसांपासून हा बेल्ट बनवलेला असतो. तर ही डायरेक्ट पद्धत आहे आणि यामध्ये काय होतं की पाण्यामार्फत थंड होणाऱ्या ड्रमवर विशेष बेल्ट जोडून, विशेष बेल्ट म्हणजेच कोणता, जो उंटाच्या केसांपासून बनवलेला असा बेल्ट जोडून मोटरला ब्रेक लावला जातो. हे आकृतीमध्ये जे की आपण पाहू शकतोय ब्रेक जो आहे तो लावला जातो. तर ब्रेक टेस्ट नावातच ब्रेक आहे. तर ब्रेक जो आहे इथे जो बेल्ट दिसतोय बघा, याचा कलर सुद्धा येतोय, राईट. आपण उंटा पाहिलेला, उंटाचा कलर कसा ब्राउनिश असतो त्या टाईपमध्ये त्याचा कलर आहे. तर त्या शेडमध्ये ते हे कशापासून बनलेलं आहे, कारण उंटांच्याच केसापासून, त्याच्यामुळे कलर पण सेम आहे. तो हा जो पार्ट आहे बेल्टचा, हा या प्रकारे हे काय केलं जातं, ब्रेकसाठी हा बेल्ट वापरला जातो. देन स्प्रिंग एसद्वारे बेल्टचे एक टोक जे आहे ते ग्राउंडला जोडले जाते आणि दुसरे टोक जे आहे ते टांगलेले वजन म्हणजेच W1 आपण सपोज करू, वेट 1 याला जोडलं जातं. इकडे W1 आहे आणि एक कुठे आहे, ग्राउंड आहे. हे जे खालचा असा पार्ट दाखवलाय, आपण शाळेत ड्रॉइंग करताना ग्राउंडवरती काढायचो ना गवत, त्या टाईपमध्ये, ठीक आहे. आपण काय करू, त्याला समजण्यासाठी आपल्या ग्रीन कलर देऊ. तर हे काय आहे, ग्राउंड आहे. एक तो ग्राउंडला आणि दुसरं काय आहे, W1 म्हणजेच वेटला जोडलेलं जातं, टांगलेलं जे वजन आहे त्याला जोडलं जातं. तर असं केल्यानंतर मोटर सुरू करायची. मोटर सुरू करून मोटर फुल लोड करंट घेईपर्यंत लोड जो आहे तो ॲडजस्ट केला जातो. जोपर्यंत मोटर चालू करून फुल लोड घेत नाही तोपर्यंत जो लोड आहे, हा जो लोड आहे तो काय केला जातो, ॲडजस्ट केला जातो. किंवा इकडचं जे वेट आहे याला आपण म्हणू हे ॲडजस्टमेंट केली जाते. देन साधी ब्रेक चाचणी ही फक्त लहान मोटरसाठीच घ्यावी. आता ही जी ब्रेक टेस्ट जी आपण म्हणत होतो, तर ही जी टेस्ट आहे ही फक्त लहान मोटर्स ज्या असतात म्हणजे कमी रेटिंगच्या ज्या मोटर्स असतात तशासाठीच घ्यावी. कारण मोठ्या मोटरमध्ये मोठ्या प्रमाणात
उष्णता निर्माण होत असते. टेम्परेचर जे आहे ते मोठ्या मोटर्सचं जे असतं ते हाय असतं. त्यामुळे ही जी चाचणी आहे म्हणजे ही ब्रेक टेस्ट जी आहे ही फक्त कमी लोड जे असतं म्हणजे किंवा कमी रेटिंगच्या लहान मशीन्सवरती किंवा मोटर्सवरतीच घेतली जावी. आता यामध्ये आपल्याला एक टीप आहे, त्यालाच आपण म्हणू नोट. तर काय नोट आहे आपल्याला लक्षात ठेवायची जी की इम्पॉर्टंट असेल. तर टीप इज DC सिरीज मोटार ही कधीही लोडशिवाय सुरू करू नये. जे की आपण आत्ता रिसेंटली लास्ट 2 स्लाइड्स पाहतानाच आपण डिस्कस केलं होतं की DC सिरीज मोटार ही कधीही लोड नसताना किंवा लोडशिवाय सुरू करायची नाही. नो लोडवर फील्ड हे अतिशय कमजोर असते. लोड नसताना फील्ड जे आहे ते अतिशय कमजोर असते म्हणजे त्यात अजिबात म्हणजे कॅपॅसिटी नसते. सो आणि अशा कंडिशनमध्ये जर मोटर नो लोडवर चालू केली तर मोटरचा वेग इतका वाढेल की त्यामुळे निर्माण झालेल्या केंद्रोत्सारी बलामुळे वाइंडिंग जे आहे ते बाहेर फेकले जाईल. तर अशा प्रकारचे मेजर ॲक्सिडेंट्स घडू शकतात. त्यामुळे DC सिरीज मोटार कधीही लोड असल्याशिवाय चालू करायची नाही. दिस इज दी नोट. नाव सेकंड मेथड जी आहे तर ब्रेक टेस्ट जी आपण आता पाहिली ती पहिली एक होती, आता ही सेकंड मेथड आहे. तर या डायग्राममध्ये जसं की दाखवलेलं आहे मोटरमध्ये निर्माण झालेला टॉर्क मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला पोनी ब्रेक असं म्हणतात. आता ह्याच्यासाठी जो वापरलं जाणारं उपकरण आहे त्यालाच काय म्हणतात, पोनी ब्रेक असं आपण म्हणतो. विविध रचनेत पोनी ब्रेक जे आहेत ते उपलब्ध असतात. वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन्समध्ये वेगळ्या वेगळ्या आकारात किंवा रचनेमध्ये पोनी ब्रेक जे आहेत ते अवेलेबल असतात. लाकडी ब्लॉकमध्ये ब्रेक ड्रम बसवलेला असतो. विंग नट टाईट केल्यावर त्याचे प्रेशर ब्रेक ड्रमच्या वुडन ब्लॉकवर येते आणि लोड त्याप्रमाणे ॲडजस्ट करता येतो. विंग नट जे आहे ते टाईट केल्यानंतर इथे विंग नट्स दिसत आहे, ते नाव पण दिलेलं आहे. ठीक आहे, हे पार्ट काय आहे, विंग नट्स आहे. हे टाईट केल्यानंतर काय होतं, विंग नट टाईट केल्यानंतर त्याचे जे प्रेशर आहे ते ब्रेक ड्रमच्या वुडन ब्लॉकवरती येते. आता हे इथे वुडन ब्लॉक्स आपल्याला दाखवलेले आहेत. कोणते आहेत वुडन ब्लॉक्स, तर हे जे आहेत हे वुडन ब्लॉक्स आहेत. ठीक आहे, तर हे जेव्हा आपण टाईट करतो नट्स त्यावेळेस काय होते, ह्या ब्लॉक्सवरती काय होतं, पूर्ण प्रेशर येतं. तर आणि लोड काय करतं त्याप्रमाणे ॲडजस्ट करता येतो. प्रेशर जे आहे ते ब्रेक ड्रम्सवरती येतं, ह्या ब्रेक ड्रम्सवरती, आणि प्रेशर जे आहे त्यानुसार लोड जे आहे त्यानुसार ॲडजस्ट करता येतो. जेव्हा ब्रेक ड्रमवर टॉर्क वाढतो तेव्हा तो स्प्रिंग स्केलवरती मोजला जातो. तो न्यूटनमध्ये मोजतात आणि त्यासाठी जे फॉर्म्युला आहे मोजण्याचा तो काय आहे, टॉर्क इज इक्वल टू प्रेरणा इंटू अंतर, किंवा आपण त्याला असं लिहून देते मी तुम्हाला, टॉर्क इक्वल टू काय असेल, प्रेरणा गुणिले अंतर. तर हा आहे आपला मॅथमॅटिकल फॉर्म्युला जो आपल्याला याच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करताना लागणार आहे. ठीक आहे, तर हा आपला फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. तो ही जी आहे सेकंड मेथड आहे त्या रिलेटेड हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर आपल्याला ह्या ब्रेक टेस्ट सेकंड जी आहे मेथड जी आहे त्याच्यावरती एक प्रॉब्लेम सुद्धा बघायचा आहे. तर आता काय प्रॉब्लेम आहे त्या रिलेटेड, तो प्रॉब्लेम आहे असा किंवा उदाहरण असं दिलेलं आहे की पोनी ब्रेकची लांबी 0.4 मीटर आहे. ठीक आहे, लांबी किती आहे, 0.4 मीटर, आणि विंग नट मोटरच्या पुलीवर फिट केलेले असून ते पुलीवर 50 kg, ठीक आहे, 50 kg बल निर्माण करतो. तर बल किती आहे, 50 किलोग्राम. ठीक आहे, पन्नास kg बल निर्माण करतो. तर मोटरमध्ये निर्माण झालेला टॉर्क काढा. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मोटरमध्ये निर्माण झालेला टॉर्कची जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर यासाठी आपण आधी काय करू, हे किलोग्राममध्ये जे बल दिलेलं आहे याला आपण कन्व्हर्ट करू न्यूटनमध्ये, जे की आपण न्यूटनबद्दल आता जस्ट डिस्कस केलेलं. ठीक आहे, कारण आपल्याला टॉर्क जे आहे ते न्यूटनच्या फॉर्म्युल्यामध्ये काढायचं आहे. सो आपण आधी काय करू, हे बल जे आहे ते कन्व्हर्ट करू न्यूटन्समध्ये. त्याच्यासाठी त्यांचं रिलेशन काय आहे, तर 1 किलो
वॅट इज इक्वल टू 1 किलोवॅट म्हणजेच किती असतं तर 9.81 न्यूटन. अँड फॉर न्यूटन्स आपण धरू तर 1 किलोवॅट इज इक्वल टू 9.81 न्यूटन्स हे काय आहे व्हॅल्यू आहे. तर आता आपण हीच व्हॅल्यू काय करू या फॉर्म्युलात घेऊ. तर आपला फॉर्म्युला काय आहे टॉर्क इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे प्रेरणा गुणिले लांबी. आपण आत्ता तो फॉर्म्युला सुद्धा पाहिला होता. प्रेरणा गुणिले लांबी. लांबी म्हणजेच काय अंतर सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायच्यात व्हॅल्यूज ठेवायच्यात फक्त. प्रेरणा म्हणजेच बल किती आहे 50. ठीक आहे हे 50 काय आहे त्यांनी किलोग्राम मध्ये दिलेले आहे. आपण त्याला कन्वर्ट कशात करणार आहेत न्यूटन मध्ये राईट. तर न्यूटन मध्ये करताना 1 किलोवॅट इक्वल टू किती आहे तर 9.81 न्यूटन आहे. तर आपल्याला इथे किती आहे 50 किलोग्राम म्हणजे 50 गुणिले 9.81. तर हे झालं प्रेरणा जी आहे त्याची व्हॅल्यू. × लांबी किती दिली आहे गुणिले लांबी किती आहे 0.4 मीटर. तर 0.4 मीटर ही काय आहे लांबी आहे आणि हे काय आहे न्यूटनमध्ये आहे. तर एनिवे ऑब्वियस काय आहे टॉर्कचं जे सिम्बल असेल ते काय असेल न्यूटन गुणिले मीटर. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हे कॅल्क्युलेट करायला टॉर्कची व्हॅल्यू 50 गुणिले 9.81 गुणिले 0.4. तर हे सिंपल गुणाकार आहे जे आपण शाळेत असतानापासून शिकत आलो आहे. तर त्याची व्हॅल्यू किती येते मी इथे डायरेक्टली लिहिते तुम्ही हे सॉल्व करा. ठीक आहे हे गुणाकार जेव्हा आपण पूर्ण करू 50 गुणिले 9.81 × 0.4 कंप्लीट जेव्हा तिन्हीचा गुणाकार करू तेव्हा आपल्याला भेटतं 196.2. 196.2 काय असेल न्यूटन मीटर. आता सांगितलं होतं राईट. तर न्यूटन मीटर काय असेल युनिट असेल. आणि आपण व्हॅल्यू कशाची काढली आहे टॉर्कची. तर आपल्याला आता आन्सर कशाचं भेटलं व्हॅल्यू कशाची भेटली T इज इक्वल टू 196.2 न्यूटन मीटर. ठीक आहे. तर या प्रकारे आपण असे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व करू शकतो. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 125 DC मोटरचे उपयोग व गुणधर्म याविषयीची माहिती घेतली. तर तुम्हाला या सर्व बाबींवरील होमवर्क जो आहे तो करायचा आहे जो आपण लेक्चर घेताना सुद्धा डिस्कस केला होता. तर तो होमवर्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. देन पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 126 म्हणजेच DC शंट मोटारचे उपयोग व गुणधर्म याविषयीची माहिती पाहणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व आमच्या IVVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून काय होईल तुम्हाला नवीन जे आम्ही व्हिडिओज अपलोड करू त्याबद्दलची माहिती मिळत राहील. धन्यवाद.